नमस्कार, रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी गढ़चिरौली की, जहां प्रोजेक्ट उड़ान के अंतर्गत विशाल रक्तदान शिविर का आयोजन किया गया। आगे बात करेंगे हवेली की, जहां आरटी प्रवेश प्रकरण में पीएमसी शिक्षा विभाग पर लापरवाही का लगा आरोप। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। गढ़चिरौली से खबर है, जहां विश्व रक्तदाता दिवस के अवसर पर गढ़चिरौली पुलिस द्वारा पुलिस दादा लोरा खिड़की के माध्यम से संचालित प्रोजेक्ट उड़ान के तहत विशाल रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस अभियान में पुलिस अधिकारी, जवान, विभिन्न विभागों के कर्मचारी, नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लेते हुए 503 यूनिट रक्तदान, इसमें से गढ़चिरौली मुख्यालय में 170, प्राणहिता में 228 और सिरोंचा में 105 यूनिट रक्त संग्रह हुआ। पुलिस अधीक्षक एम रमेश ने बताया कि अब तक प्रोजेक्ट उड़ान के तहत 6 रक्तदान शिविरों में कुल 4864 यूनिट रक्त संग्रह किया जा चुका है। इस अवसर पर वरिष्ठ पुलिस अधिकारी, चिकित्सक और सामाजिक संगठनों के प्रतिनिधि मौजूद रहे। रक्तदाताओं को प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया गया। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। गढ़चिरौली जिले के भामरागढ़ तहसील के आर्यवाड़ा गांव में रविवार को एक भावात्मक और ऐतिहासिक दृश्य देखने को मिला, जब 4 परिवारों के कुल 22 लोगों ने मूल धर्म में घर वापसी की और यह आयोजन विश्व हिंदू परिषद अहेरी जिला के मार्गदर्शन में संपन्न हुआ। कार्यक्रम के दौरान पारंपरिक वैदिक विधि विधान के साथ धार्मिक अनुष्ठान कर सभी परिवारों की शुद्धिकरण प्रक्रिया पूरी कर ली गई। कार्यक्रम में जिला धर्म रक्षक शंकर नेताम महाराज ने कहा कि सनातन संस्कृति मानवता, एकता और प्रकृति संरक्षण का संदेश देती है। उन्होंने ग्रामीणों से अपनी सांस्कृतिक परंपराओं से जुड़े रहने का आह्वान किया। इस अवसर पर बड़ी संख्या में ग्रामीण समाजजन और संगठन के पदाधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम में अंत में सामूहिक सहभोज का आयोजन भी किया गया, जिसमें सामाजिक एकता और भाईचारे का संदेश दिया गया। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। खबर गढ़चिरौली से, जब विश्व रक्तदाता दिवस के अवसर पर गढ़चिरौली पुलिस द्वारा अहेरी स्थित प्राणहिता पुलिस पर मुख्यालय में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। मानवता की एक पुकार, रक्तदान करें, जीवन बचाएं संदेश के साथ आयोजित इस शिविर में पुलिस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार और आम नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। सुबह 9 बजे से शाम 4 बजे तक चले इस शिविर में कुल 228 यूनिट रक्त संग्रह किया गया। रक्त संकलन की जिम्मेदारी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशनल एवं रिसर्च और शालिनी ताई मेघे हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर नागपुर की टीमों ने निभाई। रक्तदाताओं को प्रमाण पत्र, फल, भोजन और छाता देकर सम्मानित किया गया। गढ़चिरौली पुलिस दल की इस पहल ने न केवल 228 यूनिट रक्त संग्रहित किया, बल्कि समाज में सेवा, एकता और मानवता का मजबूत संदेश दिया। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता मारुति कोलावार की रिपोर्ट। खबर पुणे से, जहां उंडरी स्थित यूरो स्कूल में आरटीआई कोटे के तहत चयनित एक बच्चे के प्रवेश मामले में पुणे महानगर पालिका के शिक्षा विभाग पर लापरवाही और निष्क्रियता के आरोप लग गए हैं। अभिभावक का कहना है कि जिला परिषद शिक्षा अधिकारी और पीएमसी शिक्षा विभाग द्वारा निर्देश जारी किए जाने के बावजूद स्कूल के खिलाफ कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। परिवार के अनुसार स्कूल को जवाब देने के लिए दी गई समय सीमा 8 जून को समाप्त हो चुकी है, लेकिन अब तक ना तो कोई कार्रवाई हुई, ना ही बच्चे को प्रवेश मिला है। इस देरी के चलते परिवार को मानसिक तनाव और अनिश्चितता का सामना करना पड़ रहा है। अभिभावक ने पीएमसी कार्यालय पहुंचकर अधिकारियों से तत्काल हस्तक्षेप की मांग की है। पुणे से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। खबर परभणी से, जहां पर महाराष्ट्र राज्य पिछड़ा वर्ग विद्युत कर्मचारी संघ की परभणी मंडल में महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में विद्युत विभाग के कर्मचारी मौजूद रहे। बैठक की अध्यक्षता केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोटके ने की। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में संजय मोरे, केंद्रीय महासचिव रावनाथ पोटभरे, केंद्रीय उप महासचिव उपस्थित रहे। इस अवसर पर कर्मचारियों ने संगठन की सदस्यता ग्रहण की। बैठक के दौरान संगठन के विस्तार, कर्मचारियों की समस्याओं और आगामी कार्य योजनाओं पर चर्चा की गई। कार्यक्रम को सफल बनाने में विभिन्न पदाधिकारियों एवं कर्मचारियों ने सक्रिय भूमिका निभाई। बैठक में नांदेड़, हिंगोली और परभणी मंडल के पदाधिकारी, कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद रहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 18 व 19 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षणामध्ये झाली। त्यामध्ये प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर ज्या काही कामगार संघटना या कशा मजबूत करता येईल, ज्या पद्धतीने आम्ही
संघटित क्षेत्रामध्ये 7% आहोत, असंघटित क्षेत्रामध्ये आम्ही 93% आहोत. आणि आमचा आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या देश पातळीवर किंवा इंटरनॅशनल लेवलला फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारी संघटना निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे सातत्याने ज्या काही देशामध्ये 12 कामगार संघटना काम करतात, डाव्या विचाराच्या असतील, उजव्या विचारांच्या असतील, गांधीवादी विचारांच्या संघटना आहेत, परंतु फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर कोणतीही संघटना या देशामध्ये काम करत नाहीत. आणि म्हणून 1978ला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना निर्माण झाली. SC, ST, OBC, VJNT मायनॉरिटीचे 85% कर्मचारी या पॉवर सेक्टरमध्ये असायला पाहिजे. परंतु सातत्याने हे मनोवादी विचारांच्या किंवा डाव्या सरणीच्या विचारांनी ह्या ज्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या संघटनेमध्ये जे काम करणारे पाईक आहेत, बाबासाहेबांचे पाईक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. पण त्याच्याही आम्ही न डगमगता 1993ला आमच्याकडे 200 फक्त सभासद संख्या होती, परंतु आता आम्ही 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांची संख्या ह्या पॉवर सेक्टरमध्ये नेण्यामध्ये यशस्वी झालो. मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं असेल की रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये विजय घोगरे वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही केस दाखल झाली. त्यामध्ये विजय घोगरे जो काही 52% रिझर्वेशन इन प्रमोशन होतं, त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालं. आणि ह्या महाराष्ट्र शासनाने 2017 पासून 29/12/2017 पासून रिझर्वेशन इन प्रमोशन हे बंद केलेलं आहे आणि सेवा ज्येष्ठतेमध्ये सुद्धा पदोन्नती देण्याचं बंद केलेलं आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतला की जे मागासवर्गीय समाजाचे 70,000 कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत, यांना न्याय जर द्यायचा असेल तर न्यायालयीन संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून आम्ही डॉक्टर चव्हाण असेल किंवा डॉक्टर इंदिरा जयसिंग या सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट आम्ही यांना नेमलं. आणि आता परवा महाराष्ट्र शासनाने आपण पाहिलं असेल की ह्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये आम्ही देश पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं. नागपूर हिवाळी अधिवेशनावर 12,000 कर्मचारी SC, ST, VJNTचे रस्त्यावर उतरले, परंतु ह्या प्रशासनाने चर्चेला सुद्धा पाचारण केलं नाही. आणि म्हणून आम्ही नॅशनल लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं. आता भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की पॉवर सेक्टरमधील लोकांना याचा फायदा होणार असं नाहीये, तर महाराष्ट्रामधील जे काही इतर डिपार्टमेंट आहेत त्या लोकांना सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशनच्या माध्यमातून बेनिफिट होणार आहे. आणि म्हणून या पॉवर सेक्टरमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मागासवर्गीयाचा 14,647 पदांचा अनुशेष होता. तो अनुशेष भरण्याच्या संदर्भामध्ये तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना आम्ही पत्रव्यवहार केला, आंदोलन केलं. त्याचा परिपाक म्हणे असा झाला की ह्या तिन्ही कंपन्यांमधील मागासवर्गीयांच्या अनुशेषासहित जनरलची सुद्धा भरती झाली. आणि ज्याच्यामुळे आपण पाहिले असेल की ह्या देशामध्ये सगळीकडे खाजगीकरणाचं वारं सुरू असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे खासगीकरण करणारच आहे असं तुम्ही आरोप केला. ठामच आहे. त्याच्यामध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट जी काही 2025 मध्ये जी काही प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजन मध्ये त्यांनी जे कायदे जे केलेले आहेत, ज्यांची त्या कायद्याच्या माध्यमातून जर केंद्रामध्ये निर्णय झाला, दोन्ही संसदेमध्ये निर्णय झाला, सभागृहामध्ये निर्णय झालं, त्याचं पर्क्युलेशन प्रत्येक राज्याला जाणार आहे. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आता एका सरकारने बघितलं असेल स्मार्ट मीटरला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला त्यांनी. आम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की ही बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे न्यायिक हक्क दिलेले आहेत, ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एकीकडे बाजूच्या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल नेपाळमध्ये कशी धंदाधुंदी चाललेली आहे, परंतु तिथल्या पंतप्रधानाने सगळ्या खाजगी शाळा बंद केलेल्या आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये सध्याला खाजगी शाळा सगळ्या बंद करण्याचं कारस्थान सुद्धा या शासनाने केलंय. आणि म्हणून खाजगीकरण केल्यामुळे नेमकं काय कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे? खाजगीकरण झाल्यानंतर आपण एक उदाहरण माहिती असेल, उत्तमराव खोब्रागडे यांची मुलगी अमेरिकेमध्ये IRS काम करते आणि ती IRS काम करते आणि तिनं मोलकरणीला काहीतरी शब्दात बोलली तर तिनं ती कोर्टात गेली तर तिला पनिशमेंट झाली. परंतु आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामधील कामगार असतील किंवा इतर कामगारांना कोणताही न्यायालयांमध्ये म्हणजे न्याय मिळत नाही. आणि त्यांचे पे रिव्हिजन सुद्धा म्हणजे एखाद्या असंघटित गौंडी कामगार असेल त्याची किती पगार असायला पाहिजे याचं अनालिसिस सुद्धा आपल्या या महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही किंवा केंद्र शासनाने. याचं नुकसान असं याच्यासाठी होणार आहे की भविष्यामध्ये पॉवर सेक्टरमध्ये आता फ्रँचायझीला जर दिले, मध्यंतरीच्या काळामध्ये आपण नागपूर असेल GTL कंपनीला दिलं त्यांनी, परत अजून दुसऱ्या अदानीला दिलं, त्यावेळेस जो कर्मचाऱ्याच्या त्याच्या बदल्या कुठेतरी इतर मंडळामध्ये झाला. आणि नेमकं
मोठ्या प्रमाणामध्ये कमी पगार असल्यावर दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये स्थलांतर झाल्यानंतर त्यांचे वय 40-50 झाल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, त्यांचे मुलं शिक्षणाला, मग ते सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आणि ज्यावेळेस व्यवस्थापनाशी पाठपुरावा केला त्यावेळेस त्यांनी त्या कंपन्यांना काढलं, परंतु 400 कोटी 500 कोटी थकबाकी ते त्यांच्यावर असताना सुद्धा ती न भरता आम्ही महावितरण कंपनीमधील आमचे कर्मचारी 100 रुपयाच्यासाठी सुद्धा दारोदार फिरतात. भविष्यामध्ये जर खाजगीकरण झालं त्याचा याचा फटका मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण आपण पाहिलं असेल ज्या काही कंपन्या आहेत तिथं आपल्याला कोणताही स्कोप नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आलेली आहे. अगेन्स्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन तुमचा लढा कसा असणार आहे? आम्ही आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेले आहेत. भविष्यामध्ये आम्ही स्वतंत्र मजदूर युनियनला ॲफिलेटेड आहेत. जसे की भारतीय मजदूर संघ आहे, नॅशनल डाव्या विचारसरणीच्या संघटना आहे, तशी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही स्वतंत्र मजदूर युनियनला देश पातळीवर ॲफिलिएटेड आहेत. आमच्या 22 राज्यामध्ये कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत. आम्ही जरी पॉवर सेक्टरमध्ये काम करत असू तरी पण आमचे गौंडी कामगार असेल, टेलिफोनची संघटना असेल, पोस्टाची संघटना असेल, तेथील कर्मचाऱ्यांच्या संघटना आम्ही निर्माण करून त्या स्वतंत्र मजदूर युनियनला ॲफिलिएटेड करतोय आणि कुठेतरी भविष्यामध्ये देश पातळीवर मोठं आंदोलन करण्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. कारण आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत मेहनतीने काम करतायत आणि जर प्रवाहाच्या विरोध काम करणं अत्यंत कठीण असतं. प्रवाहाबरोबर काय काय सध्याच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत हे आपण राज्यामध्ये पाहिलं, देशामध्ये पाहिलं. त्याच्यावर न बोलता मी एवढं म्हणेल की कामगारांची चळवळ अत्यंत प्रभावीपणे बाबासाहेबांनी ज्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये संघटना निर्माण केली, बाबासाहेब त्या संघटनेचे अध्यक्ष होते. ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस काहीतरी तोडकेच कर्मचारी होते, परंतु 2 वर्षानंतर त्या संघटनेची मेंबरशिप जो झाडूवाला आहे त्याची मेंबरशिप मोठ्या प्रमाणामध्ये झाली, 3000-4000 झाली. ज्यावेळेस त्यांनी झाडू सफाईचा आंदोलन केलं, साफसफाईच करायची नाही असा निर्णय घेतला, त्यावेळेस तिथला कमिशनर जो काही मजूर आपला साफसफाई कर्मचाऱ्यांचा जो नेता असेल किंवा बाबासाहेबांना तिथं रस्त्यावर तो आला आणि त्यांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो. म्हणून या राज्यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रामधील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर करणाऱ्या कामगार संघटना या निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं तर मला काही असं अशक्य काही वाटत नाही. परभणी आणि हिंगोली विभागाची होती. परभणी से सी न्यूज संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।